दरम्यान 1 जूनपासून संपावर जाण्याचा राज्यातल्या शेतकऱ्यांनी इशारा दिल्यावर राज्य सरकारचं अक्षरशः धाबदण आणलंय। त्यामुळे पणन मंत्री सदाभाऊ खोत यांना मध्यस्थीसाठी पुणतांब्याला पाठवण्यात आलं। यानंतर सदाभाऊंनी पुन्हा शेतकऱ्यांना मुंबईत येऊन चर्चा करण्याचं निमंत्रण दिलंय। दरम्यान सदाभाऊंच्या निमंत्रणावर शेतकरी संघटना लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती कळते। मुख्यमंत्र्यांचा कालचा चर्चेचा प्रस्ताव शेतकऱ्यांनी फेटाळला होता। शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करा, शेतमालाला हमी भाव द्या यासह अनेक मागण्या शेतकऱ्यांनी ठेवल्यात। त्यासाठी शेतकरी 1 जून पासून संपावर जाण्याच्या तयारीत आहे। दरम्यान मी शेतकऱ्यांचा हनुमान आहे आणि म्हणूनच सरकारच्या लंकेत गेलोय। तिथे मी शेतकऱ्यांचेच प्रश्न मार्गी लावतोय असं कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितलं। जर सोन्याच्या लंकेमध्ये रामाची सीता असेल तर आपणच मागणी करत होतो की तिथे हनुमानांना पाठवावं लागेल। मी तुम्ही बसलेले सगळे राम आहात, मी एक तुमचा लहानसा हनुमान म्हणून त्या सोन्याच्या लंकेमध्ये तुमच्या सीतेच्या शोधाला गेलेलो आहे। याच्यापेक्षा माझं जास्त काम आहे असं मी म्हणत नाही, कारण तुमची सीता कुठे हे दाखवण्याचं काम माझं आहे आणि तुमच्याबरोबर लढण्याचं काम सुद्धा परत माझं आहे। याचं जाणीव, याची भान मला आहे। दरम्यान आमचे प्रतिनिधी नितीन ओझा यांनी पुणतांब्यातल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला। त्यामुळे शेतकऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे बघूया। एप्रिल महिन्यात संपाची आग दिल्यानंतर आता 1 जून पासून शेतकरी संपावर जाण्याचा निर्णय ठाम करण्यात आला आहे। किसान क्रांती संघटनेच्या वतीनं 25 जून पासून पुणतांबा या गावात धरणे आंदोलन सुरू आहे। सरकारला इशारा देण्यासाठी हे आंदोलन सुरू करण्यात आलंय। आज हा संपाचा 6वा दिवस आहे आणि या 6व्या दिवशी राज्याचे कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे या शेतकऱ्यांसंग चर्चा करण्यासाठी पुणतांब्यात काही वेळात दाखल होणार आहे। त्यापूर्वी आपण या शेतकऱ्यांकडून जाणून घेणार आहोत की नेमकं कालही यांना मुख्यमंत्र्यांचा जो प्रस्ताव आला होता तो त्यांनी धुडकावून लावलाय। नेमकं का त्यांनी तो धुडकावून लावलाय आणि काय त्यामागचं कारण होतं आणि यापुढची त्यांची भूमिका काय असणार आहे, काय भूमिका असणार आहे यापुढे। काल तुम्ही मुख्यमंत्र्यांचाही प्रस्ताव धुडकावून लावलाय, आता सदाभाऊ खोत येत आहे, काय पुढचं तुमचं भूमिका आहे? नाही, आता मान्य सदाभाऊ खोत या ठिकाणी आल्यानंतर चर्चेतून काय निघेल त्याच्यानंतर आमचे सगळे मेंबर शेतकरी चर्चा करतील आणि मग काय निर्णय घ्यायचा तो घेऊया आम्ही। ऐकूनच कालही तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी मुंबईला बोलवलं तर तुम्ही त्या ठिकाणी गेला नाहीत आणि आता मुख्यमंत्र्यांच्या इथे येण्याची तुम्ही मागणी करणार आहात का? नाही, आता सदाभाऊ येत आहेत, त्याच्यानंतर काय निर्णय होतो तो बघूया ना। एकूणच पाहिलं तर राज्यभरात आता सध्या शेतकरी संपाचं वार जोरात सुरू आहे। अशा परिस्थितीत आता सदाभाऊ खोत इथे येत आहे, काय तुमच्या मागण्या राहतील आणि काय तुम्ही यात भूमिका घेणार आहात? मुळातच काल आमचा जो निर्णय होता की या ठिकाणी मुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री प्रतिनिधी कोणी यावा, कदाचित तातडीने मुख्यमंत्र्यांनी त्यांना पाठवलं असावं। आता सदाभाऊ इथं येऊन गेल्यानंतर आम्ही जे त्यांचा काय निरोप आहे तो बघूया, ते काय सांगताय। कदाचित जर त्यांनी आज रिलीफच देऊन टाकला तरी सुद्धा आम्ही त्याच्यावर विचार करू। ते त्यांच्या म्हणण्यावर विचार झाल्यानंतर राज्य समन्वय संपूर्ण चर्चा करेल आणि मग त्या ठिकाणी निर्णय घेण्यात येईल।